शहरातील बिलेवाडी परिसरात मान नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या टमटम वाहनावर मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या कारवाई पथकाने कारवाई केली। दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 2:30 वाजता ही कारवाई करण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने सांगोला शहरातील फापटे कॉलेजच्या पाठीमागील कच्च्या रस्त्यावर वाहनाची तपासणी केली। यावेळी अशोक लेलंड कंपनीचे टमटम वाहन क्रमांक MH45 AX1251 यामध्ये अंदाजे 1 ब्रास वाळू आढळून आली। वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना किंवा रॉयल्टी बाबत विचारणा केली असता कोणताही परवाना अथवा रॉयल्टी नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले। चालकाची ओळख अभिजित प्रल्हाद बिले, वय वर्ष 27, राहणार बिलेवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर अशी झाली। पोलिसांनी वाहन व वाळू असा एकूण अंदाजे 6,14,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। यामध्ये टमटम वाहनाची अंदाजे किंमत 6,07,000 रुपये तर वाळूची किंमत 7,000 रुपये आहे। या प्रकरणी शासनाची रॉयल्टी न भरता व आवश्यक परवानगीशिवाय अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक केल्याप्रकरणी BNS 2023 मधील कलम 303(2), 305(e) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल 1778 नागेश भगवान निंबाळकर, पोलीस नाईक 524 हजारे व पोलीस कॉन्स्टेबल 1227 दिवसे यांच्या पथकाने केली। पुढील कारवाईसाठी वाहन सांगोला पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे।